घर मिळेल पण खर्चासह, सुख येईल पण जबाबदारी घेऊन। त्यामुळे जबाबदारीने तुम्हाला वागायचं आहे। काम स्वतः पुढे ढकलावी लागतात। शरीरात थकवा, हात, खांदे, गळा, श्वास, प्रवासातील त्रास या गोष्टी होऊ शकतात। कुटुंबातील मतभेद कमी करण्याचा आणि वाणीने लोकांना जिंकण्याचा असा काळ आहे। योग्य सल्ला, योग्य गुंतवणूक, कुटुंबाचा आधार या सर्व गोष्टी तुम्हाला या काळात मिळतील। खर्च आणि मानसिक ताण निश्चित या काळात वाढेल, पण तोच काळ साधना, दान धर्म आणि अंतर्मुखतेचा सुद्धा होऊ शकतो। भाग्य या काळात जागेल, गुरु कृपा प्राप्त होईल, धर्म आणि धन हे दोन्ही तुमचे वाढायला मदत होईल। हा जो शुभ गुरु आलेला आहे तो विद्या, संतती, बुद्धी, प्रेम, मंत्रसिद्धी, पूर्वपुण्य, सर्जनशीलता, शिक्षण, आध्यात्मिक अभ्यास या सगळ्यांचा कारक आहे। त्याच्यात वृद्धी होईल। नमस्कार मंडळी, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। दिनांक 1 जून 2026 रोजी देवगुरु बृहस्पती जे आहेत ते मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहेत। अर्थात प्राचीन सूर्य सिद्धांत गणितानुसार मी हे सांगतोय। देवगुरु बृहस्पती जे आहे ते धर्म, ज्ञान, सद्बुद्धी, संतान, विवाह, धन, गुरुकृपा, संस्कार आणि भाग्य यांचे प्रमुख कारक ग्रह सांगितलेत। 2026 मध्ये आपल्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये आता 1 जून रोजी ते प्रवेश करत आहेत। गुरु ग्रह जेव्हा कर्क राशीमध्ये जात असतो तेव्हा तो उच्चत्व प्राप्त करतो। पण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, ग्रह उच्च आहे म्हणून तो सर्वांना सारखं फळ देतो असं अजिबात नाहीये। गोचराचं फळ हे जन्म राशीपासून गुरु कोणत्या स्थानात आहे, तसंच गुरु कोणत्या नक्षत्रात आहे आणि हे नक्षत्र आपल्या जन्म नक्षत्रापासून कोणत्या विभागात पडतं यावर ठरत असतं। थोडक्यात तात्पर्य काय तर गुरुचं फळ जन्म राशी आणि नक्षत्राला कसं मिळणार आहे आपण या व्हिडिओत जाणून घेतोय। शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा। प्राचीन सूर्य सिद्धांत जो भारतीयांचा खगोलशास्त्राचा ग्रंथ आहे त्याच्यानुसार जर गणित केलं तर गुरु मिथुन राशीतून कर्क राशीत 1 जून 2026 सोमवारी रात्री 8:28 प्रवेश करतो। गुरु कर्क राशीत 1 जून ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये असणार आहे, कारण 31 ऑक्टोबरला गुरु सिंह राशीमध्ये प्रवेश करतोय। 1 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 हा काळ प्रत्येक राशीच्या जन्म नक्षत्राच्या व्यक्तींना कसा जाणार आहे आपण आता व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। प्राचीन गोचर ग्रंथांमध्ये गुरुचं जन्म राशीपासूनचं फळ अत्यंत स्पष्ट दिलंय। म्हणजे गुरु तुमच्या राशीपासून कितवा असेल तर काय फळ देईल याविषयी एक श्लोक आलाय। आचार्य असं सांगतात की भयं जन्मनि आर्यो जनयति धनस्थोर्थमतुलम तृतीयेंग क्लेशन दिशति च चतुर्थेर्थ विलयम सुखम पुत्रस्थाने रुजमपि च कुर्याद हरिगृहे गुरुर्द्युने पूजान धन निचय नाशंच निधने धर्मगतो धनवृद्धिकर स्याद वित्त हरो दशमे मर पूज्यः स्थान धनानि ददाति सचाये द्वादश गस्तनु मानस पीडाम। हा श्लोक जो आहे हा 12 स्थानांमध्ये जन्म राशीपासून कितवा गुरु आहे त्याचं फळ दाखवणार आहे। याचा अर्थ काय होतो तर जन्म राशीमध्ये जर गुरु असेल तुमच्या, म्हणजे थोडक्यात ज्यांची कर्क रास आहे त्यांच्या राशीवरती आत्ता गुरु येतोय तर तो भय आणि अनामिक चिंता, काळजी उत्पन्न करणार आहे। दुसऱ्या स्थानी जर गुरु असेल तर अतुल धन देणार आहे। तिसऱ्या स्थानी असेल तर शारीरिक क्लेश देणार आहे। चौथ्या स्थानी असेल तर अर्थ विलय म्हणजे धननाश करणार आहे। 5व्या स्थानी सुख, 6व्या स्थानी रोग, 7व्या स्थानी पूजा मान प्रतिष्ठा, 8व्या स्थानी असेल तर धनाचा नाश करणारा, 9व्या स्थानी धनवृद्धी करणारा, 10व्या स्थानी धन हरण करणारा, 11व्या स्थानी असेल तर धन लाभ करणारा आणि 12व्या स्थानी शारीरिक मानसिक पीडा देणारा असा हा गुरु सांगितलाय। आता 12 राशींसाठी सविस्तर पद्धतीने गुरुचं फळ तुम्हाला काय मिळणार आहे या 30 ऑक्टोबर पर्यंतच्या काळामध्ये ते जाणून घेऊ। सर्वप्रथम मेष राशी ज्यांची जन्म राशी आहे त्यांच्यासाठी गुरु हा चतुर्थ स्थानी येतोय। मेष राशीच्या लोकांसाठी गुरु कर्क राशीत आल्यावर चतुर्थ स्थानी येतो आणि तो श्लोक जो म्हणतो चतुर्थे अर्थविलयम, याचा अर्थ घर, वाहन, जमीन, आई, कुटुंब, गृहसुख या विषयांवर लक्ष जाईल, पण त्यासोबत खर्च, दुरुस्ती, घरातील जबाबदारी, मालमत्ता विषयातील आर्थिक दडपण तुम्हाला येऊ शकतं या काळामध्ये। हे पूर्ण अशुभ फळ नाहीये, कारण गुरु उच्च राशीत आहे
त्यामुळे घरात धार्मिक कार्य, कुटुंबातील चांगले निर्णय, गृहसुखाचा विस्तार या काळात होऊ शकतो. पण पैशाचं नियोजन चुकलं तर घरासाठी मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. म्हणून मेष राशीसाठी सूत्र काय आहे तर घर मिळेल पण खर्चासह, सुख येईल पण जबाबदारी घेऊन. त्यामुळे जबाबदारीने तुम्हाला वागायचं आहे. वृषभ जन्म राशी असेल तर गुरु हा तुम्हाला तृतीय स्थानी येतोय. वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु तिसऱ्या स्थानी येतो आणि श्लोक असं म्हणतो की तृतीये अंगक्लेशम, म्हणजे तिसरा भाव जो असतो तो पराक्रम, भावंड, लेखन, प्रवास, प्रयत्न आणि धैर्याचा सांगितला. इथे गुरु आल्यावरती खूप धावपळ वाढते. कामं स्वतः पुढे ढकलावी लागतात. शरीरात थकवा, हात, खांदे, गळा, श्वास, प्रवासातील त्रास या गोष्टी होऊ शकतात. पण गुरु उच्च असल्याने धार्मिक प्रवास, लेखन, ज्ञानवृद्धी, धाकट्या भावंडांसाठी शुभ कार्य आपल्या हातून होणं, स्वतःच्या प्रयत्नातून काहीतरी मोठी सुरुवात, हे सुद्धा या काळामध्ये शक्य आहे. म्हणून वृषभ राशीसाठी सूत्र काय आहे तर प्रयत्न वाढतील, शरीर थकेल, पण ज्ञान, लेखन आणि धैर्याच्या मार्गाने तुम्हाला नक्कीच लाभ मिळू शकतो. मिथुन जन्म राशी ज्यांची आहे त्यांच्यासाठी गुरु हा द्वितीय स्थानात येतोय. मिथुन राशीसाठी गुरु दुसऱ्या स्थानी येत असल्यामुळे श्लोक असं म्हणतो की धनस्थो अर्थमतुलम, म्हणजे हा गुरु अत्यंत शुभ आलेला आहे तुम्हाला की धन, कुटुंब, वाणी, संचय, त्याला सेव्हिंग म्हणतो आपण, अन्न, संस्कार आणि कुटुंबात मंगल कार्य, बँक बॅलन्स, आर्थिक स्थैर्य या विषयांवर गुरु कृपा करणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक योजना करण्याचा, बचत वाढवण्याचा, कुटुंबातील मतभेद कमी करण्याचा आणि वाणीने लोकांना जिंकण्याचा असा काळ आहे. योग्य सल्ला, योग्य गुंतवणूक, कुटुंबाचा आधार या सर्व गोष्टी तुम्हाला या काळात मिळतील. म्हणून मिथुन राशीसाठी महत्त्वाचं सूत्र काय तर धनवृद्धी, कुटुंबवृद्धी आणि वाणीला मान, हा गुरु तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आलेला आहे. कर्क जन्म राशी ज्यांची आहे त्यांच्या जन्म राशीवरच जन्मस्थानी गुरु येतोय. कर्क राशीसाठी गुरु स्वतःच्या जन्मराशीत असल्यामुळे श्लोक काय म्हणतो जन्मनी भयम. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल कर्क राशीसाठी अतिशय चांगली फळं देत आहेत, पण इथे भयम असं फळ दिलेलं आहे. इथं लोक चकित होतात की गुरु उच्च आहे मग भय का देतोय तो, कारण जन्मस्थानी गुरु जो असतो तो मन, शरीर, निर्णय, व्यक्तिमत्व यांना कुठेतरी हलवत असतो. व्यक्तीच्या जीवनात मोठं वळण या काळामध्ये येतं. आतून अनामिक चिंता, म्हणजे काय तर आता पुढे काय होणार आहे, माझा मार्ग कोणता आहे आयुष्यामध्ये, असा प्रश्न उभा राहू शकतो या काळामध्ये. पण उच्च गुरु असल्यामुळे आकाशामध्ये हे भय विध्वंसक नाहीये तर ते जागृती निर्माण करणारं असं भय सांगितलंय. व्यक्ती अधिक प्रगल्भ होते या काळामध्ये. धर्म, ज्ञान, प्रतिष्ठा, व्यक्तिमत्व, संतती, विवाह आणि शिक्षण या विषयामध्ये चांगली वाढ तुमची या काळामध्ये होऊ शकते. म्हणून कर्क राशीसाठी सूत्र काय आहे तर अनामिक भीती किंवा टेन्शन या काळात येईल, पण तीच भीती तुम्हाला मोठ्या जीवन निर्णयाकडे न्यायला सहाय्यक ठरणार आहे. आता सिंह राशीसाठी गुरु द्वादश स्थानी म्हणजे 12व्या स्थानी येतोय. सिंह राशीसाठी गुरु 12व्या स्थानात आल्यामुळे श्लोक असं सांगतो की द्वादशगस्तनु मानस पीडाम, म्हणजे खर्च, परदेश, निद्रा, रुग्णालय, तपस्या, दान, एकांत, मानसिक ताण, शरीरातील थकवा या सगळ्या गोष्टी, सगळे विषय या काळात सक्रिय होतील. पण उच्च राशीचा गुरु 12व्या स्थानात असल्यामुळे खर्च हा पूर्णतः वाया जाणारा असेल असं नाहीये. धार्मिक कार्य, तीर्थयात्रा, साधना, हॉस्पिटल खर्च, शिक्षण किंवा परदेशागमनासाठी खर्च तुमचा या काळात होऊ शकेल. मानसिक शांतीसाठी जप, ध्यान, गुरुसेवा आणि दान हे या काळामध्ये मित्रांनो अत्यंत तुम्हाला आवश्यक आहे. त्यामुळे सिंह राशीसाठी सूत्र काय आहे तर खर्च आणि मानसिक ताण निश्चित या काळात वाढेल, पण तोच काळ साधना, दान, धर्म आणि अंतर्मुखतेचा सुद्धा होऊ शकतो. कन्या ज्यांची जन्मराशी आहे त्यांच्यासाठी गुरु हा एकादश स्थानामध्ये म्हणजे कन्या राशीसाठी 11व्या स्थानामध्ये गुरु येतोय. श्लोक सांगतो की स्थान धनानी ददातिस चाये, याचा अर्थ काय होतो, हा अत्यंत शुभ गुरु तुम्हाला आकाशामध्ये आलेला आहे. लाभ, धनप्राप्ती, मोठे संपर्क, समाजामध्ये स्थान, मित्रमंडळ, संस्था, व्यवसाय विस्तार, इच्छापूर्ती या सर्वांसाठी अत्यंत चांगला अनुकूल काळ आलाय. कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये सिनियर लोकांचा आधार, नेटवर्कमधून लाभ, मोठ्या संस्थेमध्ये कोणती ना कोणती संधी मिळणं, विद्यार्थ्यांना यशप्राप्ती, व्यापाऱ्यांना विस्तार, अविवाहितांसाठी विवाहयोग असं फळ तुम्हाला या काळात मिळू शकेल. म्हणून कन्या राशीसाठी सूत्र काय आहे तर इच्छापूर्ती, धनलाभ आणि समाजात स्थानमान प्राप्तीचा हा गुरु तुमच्या लाभस्थानाला जागवणारा आकाशामध्ये आलेला आहे.
तूळ जन्मराज ज्यांचे आहे त्यांच्या दशम स्थानी 10व्या स्थानामध्ये गुरु आलाय. श्लोक काय सांगतो की दशमे वित्तहरा. वित्तहरा म्हणजे आर्थिक हरण करणारा. त्यामुळे 10वा भाव कर्म, पद, प्रतिष्ठा, व्यवसाय, अधिकार यांचा असतो. त्यामुळे इथे गुरु आल्यावर काम जे आहे ते वाढतं, जबाबदारी वाढते, पण आर्थिक गणितावर कुठेतरी दबाव येऊ शकतो. पद मिळालं तरी खर्च किंवा गुंतवणूक या काळात वाढू शकते. काहींना करिअर बदल, विभाग बदल, वरिष्ठांचा ताण, नोकरीतील नवी जबाबदारी किंवा व्यवसायात मोठी गुंतवणूक करावी लागू शकते. नाव येईल, पण त्यासाठी श्रम आणि खर्च सुद्धा तुमचे या काळात जास्त होतील. तूळ राशीसाठी सूत्र काय आहे तर कर्मक्षेत्रामध्ये मोठं वळण या काळामध्ये येईल. प्रतिष्ठा, मान, मरातब मिळेल, पण पैशाचं नियोजन या काळात करणं अत्यंत आवश्यक आहे. आता वृश्चिक ज्यांची जन्मराशी आहे त्यांच्यासाठी गुरु 9म स्थानी येतोय. वृश्चिक राशीसाठी गुरु 9व्या म्हणजे भाग्यस्थानात येताना श्लोक सांगतोय की धर्मगतो धनवृद्धी करा. याचा अर्थ हा अत्यंत शुभ असा गोचर गुरु येतोय तुम्हाला. भाग्य, धर्म, गुरुकृपा, उच्च शिक्षण, तीर्थयात्रा, वडील, आशीर्वाद, सन्मान, विद्या, संतती, पुण्यकर्म हे जे काही विषय आहेत ते सगळे या काळामध्ये उन्नत होतील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ योग्य सद्गुरू मिळण्याचा, जीवनदृष्टी बदलण्याचा, धनवृद्धीचा, संतती संबंधी शुभवार्तेचा आणि धर्मकार्याचा असणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशीसाठी सूत्र काय तर भाग्य या काळात जागेल, गुरु कृपा प्राप्त होईल, धर्म आणि धन हे दोन्ही तुमचे वाढायला मदत होईल. आता धनु ज्यांची जन्मराशी आहे त्यांच्यासाठी गुरु हा 8म स्थानी येतो आहे. धनु राशीसाठी गुरु 8व्या स्थानी येत असल्यामुळे श्लोक सांगतो निधने धन निचय नाशम. म्हणजे 8म भाव हा गुप्तता, परिवर्तन, संकट, वारसा, आरोग्य, मानसिक उलथापालथ, अचानक कोणतीही घटना घडणं यांचं आहे. त्यामुळे इथे गुरु आल्यावर धनसंचयावरती कुठेतरी दबाव येतो. आरोग्याची काळजी भेडसावायला लागते. कुटुंबातील गुप्त प्रश्न, विमा, कर, कर्ज, वारसा हे विषय पुढे येऊ शकतात. पण गुरु स्वतः धनु राशीचा, तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे हे पूर्ण भय नाहीये. हा काळ आध्यात्मिक परिवर्तनाचा, गूढशास्त्र अभ्यासाचा, जुनी मानसिकता तुमची आत्तापर्यंतची जी आहे ती सोडण्याचा हा काळ आहे. त्यामुळे धनु राशीसाठी अत्यंत महत्त्वाचं सूत्र काय आहे तर धनसंचय तुमचा जो आहे तो पहिला सांभाळा, आरोग्य तुमचं सांभाळा आणि हा काळ तुम्हाला अंतर्मुख करणारा, अंतर्मुख परिवर्तनाचा निश्चित असणार आहे. आता ज्यांची मकर रास आहे त्यांना 7म स्थानामध्ये हा 7व्या स्थानी गुरु येतोय. याचं श्लोकात वर्णन केलंय द्युने पूजा. म्हणजे 7म भाव जो आहे तो विवाह, भागीदारी, समाज, व्यापार, सार्वजनिक व्यवहार यांचा कारक असतो. इथे गुरु आल्यावर मान, प्रतिष्ठा, लोकसंपर्क, विवाहयोग, दाम्पत्य सौख्य, बिझनेस पार्टनरशिप यामध्ये अतिशय चांगली सुधारणा होईल. ज्यांचे संबंध कुठेतरी ताणले गेलेले आहेत व्यावहारिक किंवा वैवाहिक जीवनामध्ये त्यांनी संवाद या काळात साधायचा आहे. अविवाहितांसाठी विवाह चर्चा या काळात होतील, विवाह फिक्स होतील. व्यापाऱ्यांना ग्राहक व भागीदारांकडून कुठेतरी लाभ मिळेल. त्यामुळे मकर राशीसाठी सूत्र महत्त्वाचं सांगतोय मान वाढेल या काळात, संबंध सुधारतील, विवाह भागीदारीत नवा अध्याय या काळामध्ये सुरू होईल. अतिशय चांगलं फळ तुम्हाला आलेलं आहे. आता कुंभ राशीसाठी गुरु हा 6व्या स्थानात 6ष्ठ स्थानामध्ये आलेला आहे. श्लोकामध्ये त्याचं वर्णन करताना आरिगुरु हे रुजम असं फळ केलेलं आहे संस्कृत ग्रंथामध्ये. आरिगुरु हे रुजम असं फळ दिलेलं असल्यामुळे 6वा भाव जो असतो तो रोग, ऋणग्रस्तता, शत्रू, कोर्ट कचेऱ्या, सेवा, स्पर्धा, नोकरीतील संघर्ष या सगळ्याचा कारक आहे. इथे गुरु आल्यावर आरोग्याची काळजी मित्रांनो घ्यायला पाहिजे. वचन, तुमचं जे वजन आहे ते सांभाळणं गरजेचं आहे. पचन संस्थेचे विकार किंवा साखर, शुगर ज्यांना आहे, डायबेटीस सारखे विकार त्यांनी सावध राहायचंय. चरबी, यकृत, जडतपणा, जडत्व याचा कारक गुरु आहे. कर्ज किंवा कामाचा ताण या काळामध्ये तुम्हाला वाढू शकतो. पण गुरु हा शुभग्रह असल्यामुळे शत्रूवर विजय प्राप्त करून देईल. न्यायालयीन प्रक्रिया जर तुमची चालू असेल तर नक्की त्याच्यात मार्ग निघेल. नोकरीत स्थिरता प्राप्त होईल. सेवा क्षेत्रामध्ये देखील प्रगती होईल. मात्र आयुष्यामध्ये शिस्त स्वतःला घालून देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कुंभ राशीसाठी सूत्र काय तर आरोग्य आणि कर्जाकडे दुर्लक्ष नको. शिस्त जर आयुष्यामध्ये ठेवली तर संघर्षामधून सुद्धा विजय प्राप्त होईल. शेवटची जी मीन रास आहे त्या मीन राशीसाठी 5म स्थानी मीन राशीसाठी हा गुरु आलाय 5व्या स्थानामध्ये. श्लोक काय सांगतोय त्याच्यामध्ये तर पुत्र स्थाने सुखम.
हा जो शुभ गुरु आलेला आहे तो विद्या, संतती, बुद्धी, प्रेम, मंत्रसिद्धी, पूर्वपुण्य, सर्जनशीलता, शिक्षण, आध्यात्मिक अभ्यास या सगळ्यांचं कारक आहे. त्याच्यात वृद्धी होईल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम होतील. संतान सुख, मंत्र साधना, अध्यापन, लेखन, ज्योतिष, वेदाध्ययन, भक्ती या सगळ्या विषयांसाठी मीन राशीसाठी अतिशय उत्तम काळ आहे. त्यामुळे मीन राशीसाठी सूत्र काय तर विद्या, संतती, प्रेम आणि साधना या सर्व क्षेत्रामध्ये गुरु तुमचा हात धरून तुम्हाला पुढे नेणार या काळात. आता हा जो काळ मी सांगितला 1 जून ते 30 ऑक्टोबर, त्याच्यात गुरु पुनर्वसू नक्षत्रामध्ये 1 जून 2026 पासून 18 जून 2026 पर्यंत आहे. या काळात पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा जन्म नक्षत्र ज्यांची आहेत त्या लोकांना अधिकार, मान, नेतृत्व, गुरुकृपा, प्रतिष्ठा मिळू शकते. पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्तचित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना धनागम व व्यवहारामध्ये लाभ मिळू शकतो. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना कीर्ती प्राप्त होईल. विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना संबंध, प्रेम, सहकार्य, मानसिक आनंद असं फळ आलेलं आहे. उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा यांनी धावपळ व आरोग्य सांभाळायचंय. आणि रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका या नक्षत्राच्या व्यक्तींनी विशेष सावधगिरी या काळामध्ये बाळगायची. रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा यांना राज सन्मान किंवा सुखप्राप्ती, कीर्ती वाढणं, प्रतिष्ठा वाढणं, आनंद असं फळ आलेलं आहे. आता नक्षत्र परतवे पुढे गुरु पुष्य नक्षत्रामध्ये कर्क राशीतच 19 जून 2026 पासून 18 ऑगस्ट 2026 पर्यंत असणारे पुष्य नक्षत्रातील गुरु हा अधिक स्थिर, पोषक, धर्मप्रधान आणि गुरु कृपा प्रदान करणारा असतो. त्यामुळे पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, फाल्गुनी ज्यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांना या काळामध्ये मान, अधिकार मिळेल. उत्तरा फाल्गुनी, हस्तचित्रा, स्वाती यांना लक्ष्मी प्राप्ती असं फळ आलेलं आहे. विशाखा जन्म नक्षत्रासाठी कीर्ती आणि वाणीचा प्रभाव तुमचा या काळामध्ये वाढेल. अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा यांना संबंध, सौख्य, प्रेम, सहकार्य, कार्यांची सिद्धी या काळामध्ये होईल. श्रवण, धनिष्ठा, शततारा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती यांना आरोग्य व धावपळ कुठेतरी तुम्हाला सांभाळायची गरज या काळामध्ये आहे. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी यांनी धोकादायक निर्णय टाळायचे, मोठी गुंतवणूक टाळायची, वाद, प्रवास यामध्ये सावधगिरी या काळामध्ये ठेवायची. मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू या 3 नक्षत्राच्या व्यक्तींना राजतुल्य सुखाचा म्हणजे थोडक्यात अतिशय उत्तम असा काळ तुम्हाला असणार आहे. आणि गुरुचं जे शेवटचा आश्लेषा नक्षत्राचा जो कर्क राशीतला काळ आहे तो म्हणजे 19 ऑगस्ट 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 हा आश्लेषा नक्षत्रात गुरु असणार आहे. त्यामुळे आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी जन्म नक्षत्राच्या व्यक्तींना अधिकार प्राप्ती, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान प्राप्त होईल. हस्तचित्रा, स्वाती, विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना धनप्राप्ती चांगलं फळ आलेलं आहे. अनुराधा नक्षत्राला कीर्ती प्राप्त होईल. ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण या नक्षत्रांना प्रीती, लाभ किंवा कार्यसिद्धी, तुम्ही हातात घेतलेलं काम फत्ते करणं असं फळ आहे. धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती आणि अश्विनी या जन्म नक्षत्राच्या व्यक्तींना आरोग्य सांभाळायची गरज आहे. धावपळ तुमची या काळात होईल. मानसिक ताण वाढेल. प्रवास आणि वादविवाद याच्यात सावध राहायचं आहे. भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष नक्षत्रांना विशेष दानधर्म या काळात तुम्ही करायचा आहे. आयुष्यामध्ये संयम शारीरिक असेल, मानसिक असेल तो या काळामध्ये ठेवायचा आहे. आणि ओव्हरऑलच गुरुमंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य या नक्षत्राच्या व्यक्तींना राजतुल्य सुख म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं फळ तुम्हाला आलंय. सर्व बाजूंनी अनुकूलता तुम्हाला येईल. प्रतिष्ठा, मान, समाधान व मोठ्या कार्याची सिद्धी या काळामध्ये होईल. आता ज्यांच्या जन्म राशीस किंवा जन्म नक्षत्रात गुरुचं प्रतिकूल फळ आलेलं आहे किंवा पीडादायक फळ आहे अशा लोकांनी काय करायचे तर गुरु संक्रमणाचा पुण्यकाल असतो. म्हणजे 1 जून 2026च्या पहाटे 2:49 पासून ते 2 जूनच्या दुपारी 2:07 हा गुरुचा पुण्यकाल आहे. या पुण्यकाळामध्ये गुरुप्रीत्यर्थ काही वस्तू दान करायला सांगितल्यात. त्यामध्ये शर्कराच रंजनी तुरंगमम पीत धान्यमपि पीतमंबरम पुष्पराग लवणंच कांचनम प्रीतये सुरगुरो प्रदीयताम ही गुरुची दानांची लिस्ट दिलेली आहे शास्त्रामध्ये. त्यामध्ये सुवर्ण, हरभऱ्याची डाळ, पिवळे वस्त्र, पिवळे गोड पदार्थ, पुष्कराज नावाचं रत्न, साखर या सगळ्यांचं दान,
एखाद्या सत्पात्री व्यक्तीला आपापल्या गुरुजींना विशिष्ट संकल्प करून दान द्यायचे, त्यांनी गुरुपीडेचा परिहार होतो। त्याचप्रमाणे या पुण्यकालामध्ये जास्तीत जास्त संख्येत गुरुच्या मंत्राचा ब्रूम बृहस्पतये नमः असेल किंवा देवानांच्या ऋषीणांच्या हा नवग्रह स्तोत्रातला मंत्र असेल त्याचा जास्तीत जास्त जप करावा। आणि हा जो व्हिडिओ आहे सर्व सश्रद्ध व्यक्तींपर्यंत जरूर पोचवा। नमस्कार।